नमस्कार मित्रांनो, ITI इलेक्ट्रिकलच्या आपल्या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागच्या पाठामध्ये आपण सिंक्रोनस मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल आणि तिची स्टार्टिंग मेथड पाहिली. आता आज आपण एक पाऊल पुढे जाणार आहोत. आज आपण काय शिकणार आहोत, तर या मोटरचे उपयोग काय आहेत, इंडस्ट्रीमधली एक मोठी डोकेदुखी म्हणजे पॉवर फॅक्टर काय असतो आणि तो कसा सुधारायचा, व्ही कर्व्ह म्हणजे काय, आणि सगळ्यात शेवटी मोटरमधल्या वेगवेगळ्या टॉर्क्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग वही पेन तयार ठेवा आणि पूर्ण लक्ष द्या. बघा, सिंक्रोनस मोटरचा एक खूप महत्त्वाचा उपयोग आहे आणि तो म्हणजे पॉवर फॅक्टर सुधारणे. आता काही जणांना वाटेल की पॉवर फॅक्टर ही एवढी मोठी समस्या आहे का? तर हो, इंडस्ट्रीमध्ये ही एक खूप मोठी समस्या आहे. यामुळे कंपन्यांना विजेच्या बिलावर मोठा दंड बसतो आणि हीच समस्या सोडवण्यासाठी सिंक्रोनस मोटर एका हिरोसारखी कामाला येते. जेव्हा आपण सिंक्रोनस मोटरवर कोणताही मेकॅनिकल लोड देत नाही, म्हणजे तिला कुठलीही मशीन जोडत नाही आणि फक्त पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी चालवतो, तेव्हा तिला एक खास नाव मिळतं, सिंक्रोनस कंडेन्सर. आता हे नाव ऐकून गोंधळू नका, हे आपल्या स्टॅटिक कपॅसिटरसारखंच काम करतं. हे काय करतं, तर सिस्टममध्ये लीडिंग करंट तयार करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर जे आपले इंडक्शन मोटर्स वगैरे उपकरणं आहेत, ती लॅगिंग करंट तयार करतात, म्हणजे करंटला मागे खिचतात. तर हा सिंक्रोनस कंडेन्सर करंटला पुढे ढकलतो आणि मग सगळं बॅलन्स होतं. मग हा लॅगिंग करंट येतो कुठून? तर आपल्या इंडस्ट्रीमधल्या जवळपास प्रत्येक उपकरणातून. आपले जेवढे पण इंडक्शन मोटर्स आहेत, विशेषतः जेव्हा ते कमी लोडवर चालतात तेव्हा. मग मोठे पॉवर ट्रान्सफॉर्मर्स, आर्क वेल्डिंगची मशीन, भट्ट्या म्हणजे इंडक्शन फर्नेस, चोक कॉइल्स, अरे एवढंच काय, आपल्या साध्या ट्यूबलाईट आणि दिवेसुद्धा. या सगळ्यांमुळे पॉवर फॅक्टर बिघडतो आणि तो सुधारण्यासाठी आपण सिंक्रोनस कंडेन्सर वापरतो. चला, आता ही जी पॉवर फॅक्टर नावाची गोष्ट आहे, तिला जरा आपण खोलात जाऊन समजून घेऊया. हा पॉवर फॅक्टर म्हणजे नेमकं काय आणि तो कमी असला तर इंडस्ट्रीमध्ये एवढी डोकेदुखी का होते? चला बघूया. बघा, कमी पॉवर फॅक्टरचं सगळ्यात मोठं कारण आहे रिॲक्टिव्ह पॉवर. याला समजायला एक सोपं उदाहरण घेऊ. समजा आपण एका ग्लासमध्ये कोल्ड्रिंक ओततोय. त्याचे खरं कोल्ड्रिंक आहे जे आपली तहान भागवतं, ती झाली आपली कामाची पॉवर म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर. आणि त्याच्यावर जो फेस येतो, जो फक्त जागा अडवतो पण काही कामाचा नसतो, ती झाली रिॲक्टिव्ह पॉवर. हीच रिॲक्टिव्ह पॉवर आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये विनाकारण फिरत राहते आणि पॉवर फॅक्टर खराब करते. आता हा फेज म्हणजे ही रिॲक्टिव्ह पॉवर जर जास्त झाली तर काय होतं? त्याचे खूप मोठे तोटे आहेत. आपल्या केबल्स आणि ट्रान्सफॉर्मर्सवर खूप जास्त लोड येतो, ते गरम होतात. जिथे आपल्याला वीज वापरायची आहे तिथे व्होल्टेज कमी मिळतं. आपला पूर्ण प्लांट अकार्यक्षम चालतो, म्हणजे विजेचा खूप अपव्यय होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वीज मंडळ किंवा MSEB आपल्या बिलावर मोठा दंड लावते आणि हा दंड खरंच खूप मोठा असतो. पण घाबरण्याचं कारण नाही, यावर उपाय आहे. जर आपण पॉवर फॅक्टर सुधारला, म्हणजे तो 1च्या जवळ ठेवला, तर त्याचे खूप फायदे होतात. सर्किट कमी करंट घेतो, त्यामुळे आपोआप विजेचं बिल कमी येतं. आपली जी महागडी उपकरणं आहेत त्यातला पॉवर लॉस कमी होतो. ट्रान्सफॉर्मर्स आणि स्विचगिअर्सवरचा भार कमी होऊन त्यांचं आयुष्य वाढतं आणि व्होल्टेज एकदम स्थिर राहतं. थोडक्यात काय, तर चांगला पॉवर फॅक्टर म्हणजे पैशांची बचत आणि आपल्या सिस्टमची चांगली हेल्थ. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की सिंक्रोनस मोटर हे काम करते तरी कशी? तर याचं उत्तर आहे तिच्या रोटरच्या DC एक्सायटेशनमध्ये. आपण तिच्या रोटरला जो DC करंट देतो, तो कमी जास्त करून आपण तिचा पॉवर फॅक्टर नियंत्रित करू शकतो. जेव्हा आपण एक्सायटेशन वाढवतो तेव्हा मोटर लीडिंग पॉवर फॅक्टरवर चालते. आणि विशेष गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळं करत असताना मोटरचा वेग किंवा तिच्यावरचा लोड अजिबात बदलत नाही. हीच तर या मोटरची खासियत आहे. बरं, आता हे जे एक्सायटेशन आणि करंटचं नातं आहे, ते समजून घेण्यासाठी एक ग्राफिकल टूल वापरलं जातं. त्याला म्हणतात व्ही कर्व्ह. या कर्व्हमुळे आपल्याला सगळं चित्र स्पष्ट दिसतं की एक्सायटेशन बदलल्यावर मोटारमध्ये नक्की काय घडतंय. तर व्ही कर्व्ह म्हणजे नक्की काय? हा एक ग्राफ आहे, एक आलेख. आता स्क्रीनवर बघा. याच्या उभ्या रेषेवर म्हणजे वाय ॲक्सिसवर आर्मेचर करंट दाखवला आहे आणि आडव्या रेषेवर म्हणजे एक्स ॲक्सिसवर फील्ड करंट दाखवला आहे. आपण मोटरवरचा लोड स्थिर ठेवून जसा जसा फील्ड करंट बदलतो तसा आर्मेचर करंट कसा बदलतो हे या आलेखावरून आपल्याला कळतं. याचा आकार इंग्रजी व्ही अक्षरासारखा दिसतो, म्हणून याला व्ही कर्व्ह म्हणतात. एकदम सोपं आहे. आता या व्ही कर्व्हचे 3 महत्त्वाचे भाग आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहिला भाग आहे डावीकडचा, याला म्हणतात अंडर एक्साइटेड.
म्हणजे जेव्हा आपण एक्सायटेशन कमी ठेवतो तेव्हा पॉवर फॅक्टर लॅगिंग असतो. मधला जो व्हीचा खालचा पॉइंट आहे तो आहे नॉर्मल एक्सायटेशन. इथे पॉवर फॅक्टर युनिटी असतो आणि आर्मेचर करंट सगळ्यात कमी असतो. आणि तिसरा उजवीकडचा भाग तो आहे ओव्हर एक्सायटेड. म्हणजे जेव्हा आपण एक्सायटेशन वाढवतो तेव्हा पॉवर फॅक्टर लीडिंग असतो. आपला सिंक्रोनस कंडेन्सर याच ओव्हर एक्सायटेड कंडिशनमध्ये चालतो. ह्या स्लाइडवर बघा 2 आलेख दिसतायत. डावीकडचा जो व्ही आकाराचा आहे तो आहे आपला व्ही कर्व्ह. तो आर्मेचर करंट आणि फील्ड करंटमधला संबंध दाखवतो. त्याचा सगळ्यात खालचा बिंदू म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर. आणि जो उजवीकडचा आलेख आहे तो उलट व्ही आकाराचा आहे. त्याला म्हणतात इन्व्हर्स व्ही कर्व्ह. तो पॉवर फॅक्टर आणि फील्ड करंटमधला संबंध दाखवतो. त्याच्या सगळ्यात वरचा बिंदू म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर. दोन्हीही महत्त्वाचे आहेत. चला आता आणखी थोडं टेक्निकल होऊया. जेव्हा आपण एक्सायटेशन बदलतो तेव्हा मोटरच्या आतमध्ये इलेक्ट्रिकली नक्की काय घडतं हे समजण्यासाठी आपण आता फेजर डायग्रामची मदत घेऊया. पहिली कंडिशन नॉर्मल एक्सायटेशन. इथे काय होतं तर मोटरमध्ये तयार होणारा जो बॅक EMF आहे तो बाहेरून येणाऱ्या सप्लाय व्होल्टेज V इतकाच असतो. दोघे बरोबरीत असल्यामुळे आर्मेचर करंट IA हा व्होल्टेजच्या रेषेतच राहतो, म्हणजे इन फेज असतो. आणि म्हणूनच आपल्याला मिळतो परफेक्ट म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर. ही एक आदर्श स्थिती आहे. आता दुसरी कंडिशन बघूया. समजा आपण एक्सायटेशन कमी केलं तर साहजिकच मोटरचा बॅक EMF EF सुद्धा कमी होईल. मग ही जी व्होल्टेजमधली तफावत आहे ती भरून काढण्यासाठी मोटर काय करते, ती सप्लायमधून लॅगिंग करंट ओढते आणि त्याचा परिणाम काय तर आपला पॉवर फॅक्टर लॅगिंग होतो. आणि आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची कंडिशन ओव्हर एक्सायटेशन. इथे आपण एक्सायटेशन वाढवतो त्यामुळे बॅक EMF सप्लाय व्होल्टेजपेक्षा मोठा होतो. आता मोटर स्वतःच लीडिंग करंट तयार करते आणि तो सिस्टमला परत देते, जणू काही दान करते. आणि यामुळेच आपला पॉवर फॅक्टर लीडिंग होतो. आपला सिंक्रोनस कंडेन्सर याच तत्वावर काम करतो. तर मित्रांनो, या सगळ्या चर्चेतून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचा तो म्हणजे आपण एक्सायटेशन कितीही बदललं तरी मोटरचा वेग किंवा तिची इनपुट पॉवर बदलत नाही. बदलतो तो फक्त लोड अँगल आणि पॉवर फॅक्टर. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. हेच सिंक्रोनस मोटरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. चला आता आपण या पाठाच्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे सिंक्रोनस मोटरमधील वेगवेगळे टॉर्क्स. टॉर्क म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर फिरवणारी ताकद किंवा शक्ती. मोटर नीट काम करण्यासाठी हे 4 प्रकारचे टॉर्क समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिला आहे स्टार्टिंग टॉर्क. याला ब्रेकअवे टॉर्क असेही म्हणतात. म्हणजे मोटर जेव्हा बंद असते आणि तिला सुरू करण्यासाठी जी पहिली ताकद लागते तो म्हणजे स्टार्टिंग टॉर्क. हा टॉर्क लोडवर अवलंबून असतो. जसं की एखाद्या पंपाला सुरू करायला कमी टॉर्क लागतो, पण लोड केलेल्या कंप्रेसरला सुरू करायला खूप जास्त टॉर्क लागतो, अगदी 250% दुसरा आहे रनिंग टॉर्क. नावाप्रमाणेच मोटर एकदा सुरू झाली आणि तिच्या नॉर्मल स्पीडवर फिरत आहे तेव्हा जो टॉर्क ती तयार करते तो म्हणजे रनिंग टॉर्क. हा टॉर्क आपण मोटरला कोणती मशीन जोडली आहे यावर अवलंबून असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मोटरचा रनिंग टॉर्क हा मशीनला लागणाऱ्या टॉर्कपेक्षा नेहमी जास्तच हवा, नाहीतर मोटरमध्येच बंद पडेल. तिसरा आहे पुल इन टॉर्क. ही एक खास गोष्ट आहे. आपण पाहिलं की मोटर आधी इंडक्शन मोटरसारखी फिरते. मग जेव्हा ती तिच्या सिंक्रोनस वेगाच्या जवळ पोहोचते तेव्हा आपण रोटरला DC सप्लाय देतो. आणि मग काय होतं, स्टेटरचं फिरतं चुंबकीय क्षेत्र आणि रोटरचे पोल्स एकमेकांना घट्ट पकडतात, जणू काही लॉक होतात. याच खेचण्याच्या शक्तीला पुल इन टॉर्क म्हणतात. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा टॉर्क म्हणजे पुल आउट टॉर्क. हा मोटरचा मॅक्झिमम टॉर्क आहे. म्हणजे मोटर सिंक्रोनिझम न सोडता जास्तीत जास्त किती लोड उचलू शकते ती तिची शेवटची मर्यादा. इथे एक गोष्ट येते ती म्हणजे लोड अँगल. जेव्हा आपण मोटरवर लोड वाढवतो तेव्हा रोटर थोडा मागे राहतो. हा जो अँगल तयार होतो त्याला लोड अँगल म्हणतात. जेव्हा हा अँगल 90 अंशावर पोहोचतो तेव्हा मोटर आपला कमाल टॉर्क देते. याच्यापुढे थोडाही लोड वाढवला की सिंक्रोनिझम तुटतो आणि मोटर थांबते. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या पाठात आपण बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. आता परीक्षेच्या दृष्टीने यातले कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते आपण पटकन बघूया. हे मुद्दे तुमच्या ITIच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर आजचे 4 महत्त्वाचे मुद्दे. पहिला, सिंक्रोनस कंडेन्सरचा उपयोग कमी पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी होतो.
दुसरा व्ही कर्व्ह हा आर्मेचर करंट आणि फील्ड करंट यांच्यातला संबंध दाखवतो. तिसरा मोटरला ओव्हर एक्साईट केलं की आपल्याला लीडिंग पॉवर फॅक्टर मिळतो. आणि चौथा पुल आउट टॉर्क हा मोटरचा कमाल टॉर्क आहे जो 90° लोड अँगलवर मिळतो. हे 4 मुद्दे पक्के लक्षात ठेवा. हा भाग पुन्हा एकदा बघा, नोट्स काढा, काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.